कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ दिंडनेरली इथं प्रचार फेरी आणि प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रचार सभेत बोलताना गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर यांनी गायरांमध्ये क्रीडांगण तयार करून खेळाडू घडवण्याचं काम करणारे ऋतुराज पाटील हे एकमेव आमदार असल्याचं सांगितलं। नाविन्यपूर्ण संकल्पनेतून विविध विकास कामं करत मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन सुयेकर यांनी केलं। या गावचं क्रीडांगण असेल, या गावचं क्रीडांगण मला वाटतं 4 एकरात मोठं क्रीडांगण यामध्ये गावाचं झालेलं आहे। तुमच्या गावकऱ्यांचं सुद्धा कल्याण आहे। खऱ्या अर्थानं गायरांमध्ये क्रीडांगण करणाऱ्याचा महाराष्ट्रातला एकमेव आमदार असा आहे की तो ऋतुराज पाटील आहे आणि त्याने हा निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गायरांमधील क्रीडांगण करण्याचं मोठं काम या भागामध्ये त्यांनी केलेलं आहे। गेल्या मला वाटतं आमच्या या भागामध्ये 20 गावातील क्रीडांगण हे पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 20-22 गावांचं जे राहिलेलं आहे ते पुढच्या टप्प्यात ते 100% करतील आणि दक्षिणमध्ये क्रीडांगण असणारं सर्वाधिक जास्त क्रीडांगण आणि चांगले क्रीडांगण असणारं हे दक्षिणमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगलं मोठं क्रीडांगणाचं काम होईल। त्यामधून चांगले चांगले खेळाडू तयार होतील। आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना लोकांना नवनवीन योजनेत गुंतवून ठेवून दुसऱ्या बाजूला महागाई प्रचंड प्रमाणात वाढवली जात असल्याची टीका केली। लोकसभेवेळी केवळ वारं होतं, पण आता विधानसभेत वादळ येणार आहे हे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी विरोधकांना दिलाय। आता दिवाळी मला वाटते यावेळी सगळ्यांची महाग झालेली आहे, बरोबर ना? दिवाळी महाग गेली, तेलाचे दर वाढलेले आहेत, एका बाजूला खोबऱ्याचे दर वाढलेले आहेत। मग आपल्याला एका बाजूने त्या ठिकाणी गुंतवून ठेवायचं आणि मग 10 पटीनं आपल्याकडनं काढून घ्यायचं अशी परिस्थिती आज दुर्दैवानं या राज्यामध्ये आहे। आणि मग ज्या पद्धतीने राज्यामध्ये सातत्यानं आज आपल्याला कुठेतरी अन्याय होताना दिसतो, या अन्यायाच्या विरोधात आपण लढा उभा केला पाहिजे आणि यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला वाटते लोकसभेमध्ये अवधूतजी आता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आपलं वारं दाखवलेलं आहे, पण मी यांना आवर्जून या ठिकाणी सांगतो की लोकसभेमध्ये वारं जरी असलं तरी या विधानसभेमध्ये वादळ येणारे हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, प्राध्यापक निवास पाटील, शाहीर उदय भोसले यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते सचिन कदम यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करत ऋतुराज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला। या सभेला संभाजी बोटे, शांतीनाथ बोटे, दिगंबर पाटील, सरदार तुपे, उमेश पाटील, JS माने, राजू चौगुले, NK पाटील, रंगराव शिंदे, हंबीरराव वाडकर, भीमराव मगदूम, भैरवनाथ बोटे, दयानंद जंगम, संगीता गुरव, संगीता पाटील, अनिल मोरे आणि करण काकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।